पार्थ म्हणजे हे पुत्र अर्जुना, मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते. आलं? तर पार्थ म्हणजे अर्जुना, मनुष्याः म्हणजे सर्व मनुष्य, सर्वशः सर्व प्रकारे, मम वर्त्म अनुवर्तन्ते माझ्याच मार्गाचं काय करतात? अनुसरण करतात. आलं का लक्षामध्ये? सर्व मनुष्य सर्व प्रकारे हे कोणाचं अनुसरण करतात?
मम अनुवर्तन्ते, माझ्या मार्गाचं अनुसरण करतात. आलं? अजून एकदा सांगू श्लोक बघा. ये माम यथा प्रपद्यन्ते, जे मला जसं भजतात, अहम तान तथा एव भजामी, मी त्यांना तसंच भजतो, म्हणजे तशाच प्रकारचं फल देतो. अर्थ म्हणजे हे अर्जुना, मनुष्याहा, सर्व मनुष्य सर्वशः सर्व प्रकारे मम वर्त्म अनुवर्तन्ते, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं, यजन्त इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा. बघा आता, कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं, यजन्तः यजन्ते, काय यजन्ते इह देवताः, क्षिप्रं हि मानुषे लोके, सिद्धिः भवति कर्मजा. आलं? बघा, कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः, दिसलं का? कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः, कर्माची जी सिद्धी, त्या सिद्धीची इच्छा करणारी. अरे आपण कर्म केलं की त्या कर्मापासून जे फल प्राप्त होतं, जी सिद्धी प्राप्त होते, त्या सिद्धीची इच्छा करणारी. कर्माची जी सिद्धी आहे त्या कर्माच्या सिद्धीची इच्छा करणारे, म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारे. कशाची? मग असे पुरुष जे आहेत ते इह या लोकात देवता हा यजन्ते, देवतांची पूजा करतात. ऐका, ते देवतांना भजतात. कोणत्या देवतांना भजतात? इतर देवतांना भजतात. ते मला भजत नाहीत, कारण त्यांना कर्माची सिद्धी पाहिजे असते, अपेक्षा असते. कशाची? कर्माच्या सिद्धीची अपेक्षा असते. आणि मग त्यांना जी सिद्धी पाहिजे आहे, म्हणजे जे फल पाहिजे आहे, मग ते फल देणारी देवता जी आहे त्या देवतेवर ते बसतात. समजलं का? आता एखाद्या देवतेची उपासना केली की विद्या प्राप्त होते, एखाद्या देवतेची उपासना केली की लग्न होतं, एखाद्या देवतेची उपासना केली की संतती होते. असं म्हणजे जी देवता त्याला अपेक्षित असलेलं फल देणारी असते त्या देवतेला ते काय करतात? बसतात. कारण ते कर्माची सिद्धी अपेक्षा करतात आणि त्यांना सिद्धी पाहिजे असते, म्हणून ते देवताला बसतात. त्या देवाला प्रेम असतं असं काही नाही, त्यांना ती सिद्धी पाहिजे असते. लक्षामध्ये. म्हणून कर्मणां सिद्धिं यजन्तः, कर्माची सिद्धी इच्छिणारे, इह या लोकात देवताः यजन्ते, देवतांना भजतात, देवतांची पूजा करतात, इतर देवतांची. हा लक्षामध्ये. खाली बघा, ही कारण की मानुषे लोके, या मनुष्य लोकामध्ये कर्मजा सिद्धी ही क्षिप्रम भवती, कर्मजा सिद्धी ही कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी, म्हणजे कर्मापासून उत्पन्न होणारे जे फल असतं हे फल क्षिप्रम भवती,
तात्काळ अशा प्रकारचं प्राप्त होतं, मिळतं. कर्मजा सिद्धी क्षिप्रम भवती. कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी ही तात्काळ, क्षिप्रम म्हणजे काय, तात्काळ लगेच काय होत असते, भवती म्हणजे प्राप्त होत असते. कळलं? अजून एकदा सगळा श्लोक सांगायचा. कर्मणाम सिद्धीम कांक्षन्तः. कर्माची सिद्धी इच्छिणारे इह या लोकामध्ये देवतः यजन्ते. इतर देवतांना भजतात, इतर देवतांची पूजा करतात. ही कारण की मानुषे लोके, या मनुष्य लोकामध्ये कर्मजा सिद्धी ही क्षिप्रम भवती. कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी ही तात्काळ प्राप्त होते. कळलं? चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारम् अपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. आलं का? बघा आता मया अगोदर घ्यायचं. मया म्हणजे माझ्याकडून. भगवान अजून म्हणतात की माझ्याकडूनच हे 4 वर्ण निर्माण केले गेलेले आहेत. वर्ण किती आहेत? 4. कोणते कोणते सांगू कल्याण? अरे 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण आहेत. वर्ण नाही, वर्ण. भगवान म्हणतात की ह्या 4 वर्णातले जे लोक आहेत हे कोणी निर्माण केले? मीच माझ्याकडून निर्माण केले गेलेले. मग एकाला ब्राह्मण कुळातून उत्पन्न केलं, एकाला शूद्राच्या कुळात उत्पन्न केलं. मग असा भेदभाव का केला बा देवानी? भगवान म्हणतात मी भेदभाव नाही केला. मग त्यांचं मागच्या जन्मातलं कर्म जसं होतं, त्यांच्या ठिकाणी जसे गुण आहेत त्या गुणानुसार, त्यांच्या कर्मानुसार मी त्यांना नंतर त्या कुळामध्ये काय केलेलं आहे? उत्पन्न केलेलं आहे. समजलं का? बघा मया माझ्याकडून गुणकर्म विभागशः. गुणकर्माच्या विभागानुसार चातुर्वर्ण्यं सृष्टं. 4 वर्ण निर्माण केले गेले, 4 वर्ण उत्पन्न केले माझ्याकडून. गुणकर्म विभागानुसार 4 वर्ण निर्माण केले गेले. तस्य कर्तारमपि. मग त्या 4 वर्णाचा मी कर्ता असलो तरी सुद्धा, कळलं का? मी कोण आहे त्या 4 वर्णाचा? कर्ता जरी असलो तरी सुद्धा माम मला अकर्तारम अव्ययम विद्धी. मला तू मी अकर्ता आहे म्हणजे करता नाही, मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे असं तू काय कर. अव्यय म्हणजे अविनाशी आहे असं तू लक्षामध्ये. अजून सांगायचं असलो रामेश्वर समजत आहे नाही? बघा मया माझ्याकडून गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यं सृष्टं. माझ्याकडून गुणकर्माच्या विभागानुसार 4 वर्ण निर्माण केले गेले. तस्य कर्तारम अपि. त्याचा मी कर्ता असून सुद्धा माम मला अकर्तारम अव्ययम विद्धी. मला अकर्ता आणि अव्यय म्हणजे अविनाशी आहे असं तू विद्धी म्हणजे जाण. आलं?
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते बघा आता न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यः अभिजानाति कर्मभिः न सह बध्यते. आलं? भगवान म्हणतात आता हे वर्ण तर मीच निर्माण केले आणि तरी मी निर्माण केले नाही, मी अकर्ता असं जा कसं काय अकर्ता? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? अरे मी निर्माण केले जरी असले तरी मला कुठलंच कर्म काय करत नाही, बंधन निर्माण करत नाही, मी कुठल्याच कर्माने लिप्त होत नाही. ते सांगतात माम कर्माणी न लिंपंती, मला कर्म लिप्त करत नाही. लक्षामध्ये म्हणजे मी कर्माने बांधला जात नाही. का? कारण मे कर्मफले स्पृहा न, मे म्हणजे माझी, कर्मफले कर्माच्या फळामध्ये स्पृहा न आसक्ती नाही. स्पृहा म्हणजे काय? आसक्ती म्हणजेच इच्छा. कर्मफलाची मला इच्छा आहे का? नाही. कर्मफलाविषयी माझ्या अंतःकरणात स्पृहा नाही, म्हणजेच मला कर्मफलाची इच्छा नाही, म्हणजेच मला कर्मफलाची आसक्ती नाही. इति अशा प्रकारे माम यः अभिजानाति, मला जो पुरुष जाणतो, यथार्थ रूपाने जाणतो, सह कर्मभिः न बध्यते, तो पुरुष सुद्धा कर्मानी बांधल्या जात नाही. कळलं का? कर्मानी बद्ध होत नाही. अजून सांगू का? माम कर्माणी न लिंपंती, मला कर्म लिप्त करत नाही, म्हणजे मला कर्मबंधन निर्माण करत नाही. मे कर्मफले स्पृहा न, माझी कर्मफलामध्ये स्पृहा नाही. स्पृहा नाही म्हणजे काय नाही? आसक्ती नाही. इति अशा प्रकारे मला यह अभिजानाती, जो पुरुष जाणतो, सह कर्मभिः न बध्यते, तो कर्माने बांधल्या जात नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः गुरुकर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः गुरुकर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. बघा, पूर्वैः मुमुक्षुभिः अपि, पूर्वीच्या मुमुक्षुनी सुद्धा. अरे पूर्वी मुमुक्षु होऊन गेले की नाही?
मग त्या पूर्वीच्या मुमुक्षुने सुद्धा एवम ज्ञात्वा कर्म कृतम असं जाणूनच कर्म केलं. आलं लक्षामध्ये? असं जाणून कर्म केलं. तसं जाणून की मी कर्माने लिप्त होत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे कर्म करूनही मी कर्माने लिप्त होत नाही असं जाणलं आणि असं जाणून त्यांनी कर्म केलं. म्हणजे स्वतःचं असंगत्व जाणलं. आणि बघा, पूर्वैहि मुमुक्षुभिः अपि पूर्वीच्या मुमुक्षुनी सुद्धा एवं ज्ञात्वा कर्म कृतम असं जाणून अशा प्रकारे जाणून कर्म केलं. तस्मात् म्हणून त्वम म्हणून तू सुद्धा पूर्वैहि पूर्वतरम कृतम कर्म एव कुरु. पूर्वैहि पूर्वीच्या मुमुक्षुनी पूर्वतरम कृतम पूर्वी केलेलं कर्म एव कुरु ते कर्म तू सुद्धा कर. लक्षामध्ये? तस्मात् म्हणून पूर्वैहि पूर्वतरम कृतम कर्म एव त्वम कुरु म्हणून पूर्वीच्या मुमुक्षुनी पूर्वी केलेलं जे कर्म आहे ते कर्म तू सुद्धा कर. बरोबर आहे? सांगायचं. ओ